वेलकम बॅक गाईज. सो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ UCM, दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्याच्यातला आपण पहिला पॉईंट डिस्कस करतोय, दॅट इज व्हेकल मुव्हिंग ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता कॉन्सेप्ट अशी आहे की आपल्याला माहिती आहे की रोड स्ट्रेट रोड आहे, क्लिअर आहे. आणि स्ट्रेट रोड असेल, रोडला ट्रॅफिक नसेल, तर आपण हाय स्पीडमध्ये और लो स्पीडमध्ये, मॅक्झिमम मोस्टली आपण हाय स्पीडमध्ये इझिली गाडी चालवू शकतो. रोडला ट्रॅफिक नसेल तर एकदम ऑफकोर्स विथ लिमिट चालवायला पाहिजे अंडर सेफ्टी, बट आपण स्पीड इन्क्रीज करू शकतो, राईट. बट तेच जर आपण त्या स्पीडने ट्रॅव्हल करतो तर बेसिक आपल्याला माहिती आहे किंवा बेसिक सेन्स आपल्याला माहिती आहे की टर्न आलं की आपण स्पीड काय करतो, डिक्रीज करतो. जनरली आपण गाडीला काय करतो, बेंड करतो, क्लिअर आहे, टिल्ट करतो, आपण बोलूया टिल्ट करतो टर्नवरून जाताना. बट प्रत्येक ठिकाणी ते टिल्ट करणं पॉसिबल होत नाही आहे जर शार्प टर्न असेल तर, क्लिअर आहे. आणि प्रत्येकाला ते जमत पण नाही आहे. त्यातल्या त्यात आपण कार आहे ते टिल्ट नाही करू शकत, बाईक्स आहेत, स्कूटर्स आहेत, त्या आपण टिल्ट करू शकतो. सो जर एखादा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक असेल, ओके, म्हणजे बँक नाही केला तो एका साईडला, तो जर हॉरिझॉन्टल असेल तर ऑफकोर्स त्या सर्क्युलर ट्रॅकवरती जाताना, म्हणजे सर्कलचा छोटा पार्ट असेल तर ऑफकोर्स आपल्याला वेलॉसिटीमध्ये डिक्रीज करायला लागतं, म्हणजे वेलॉसिटी डिक्रीज करायला लागते. म्हणजेच काय की त्या टर्नवरती ऑफकोर्स कमी स्पीडने जाल तर टर्न इझिली निगोशिएट होईल. बट एक पॉईंट असा कुठला तरी येईल की ज्या पॉईंटला जो तुमचा स्पीड एका सर्टन व्हॅल्यूच्या पेक्षा जर जास्ती इन्क्रीज झाला, क्लिअर आहे, तर ऑफकोर्स गाडी टर्न्स तो सोडून बाहेर कुठेतरी ॲक्सिडेंट, त्याच्या स्ट्रेट लाईन कुठेतरी ॲक्सिडेंट होऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा टर्न आहे आणि तुम्ही मिनिमम स्पीडमध्ये तो टर्न इझिली निगोशिएट करू शकताय. बट तुम्ही हायर टर्न जर ऑफकोर्स हायर स्पीडमध्ये गेलात तर ऑफकोर्स तर टर्न जर कंटिन्यू नाही झाला, निगोशिएट नाही झाला, तर ऑफकोर्स पुढे जाऊन काय होऊ शकतं, ॲक्सिडेंट होऊ शकतं गाडीचं, गाडी स्लिप होऊ शकते. मग आता हे स्ट्रेट रोडला लिमिटेशन नव्हतं, बट हे लिमिटेशन स्पीडचं कुठे येतंय, तर ऑफकोर्स आपल्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकला येतंय. आणि मग आपल्याला या केसमध्ये काय करायचं आहे की त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवरती, ओके, आपल्याला त्या व्हेकलचा मॅक्झिमम स्पीड किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग त्यासाठी आपण एक डायग्राम दाखवले आहे. आपण एक व्हेकल ट्रॅव्हल करते, कन्सिडर करा. हा इथे एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे आणि हा सर्क्युलर ट्रॅक असा आहे या साईडला, क्लिअर आहे, सर्क्युलर एक सर्कलचा पार्ट आपण घेतलेला आहे. आणि हा व्हेकलचा आपण क्रॉस सेक्शन आहे, हे व्हेकल आहे, हे व्हेकलचे टायर्स आहेत आणि हा हॉरिझॉन्टल रोड सरफेस आहे. आणि हा त्या सर्क्युलर ट्रॅकचा सेंटर C आहे. सो व्हेकल इनिशियली, व्हेकलचे मास काय असणार आहे ते M असेल आणि ती इनिशियली तर त्या सेंटरपासून R डिस्टन्सवरती असेल, त्या पोझिशनला असेल. आता ऑफकोर्स आपल्याला बेसिक माहिती आहे त्याचं मास जर M आहे त्याचं वेट ऍक्ट होणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला, दॅट इज गिवन बाय इज इक्वल्स टू व्हॉट, mg. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, सो वेट इज ऑलवेज इक्वल्स टू व्हॉट, नॉर्मल रिएक्शन. सो W दॅट इज इक्वल्स टू mg हे कोणाचे इक्वल असेल, नॉर्मल रिएक्शनचे इक्वल आहे. बट इथे व्हेकल जो ट्रॅव्हल करतोय विथ वेलॉसिटी v, तो टर्न निगोशिएट करतोय. सो तो टर्न निगोशिएट करताना त्याच्यावरती ऑफकोर्स ती मोशन कुठली आली, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये आणि सर्क्युलर मोशनचा एक पार्ट आहे, सो दॅट रिप्रेझेंट्स UCM और युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आले म्हणजे ऑफकोर्स तिथे सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन कुठे असते, टुवर्ड्स सेंटर. सो म्हणून ऑफकोर्स आपल्याला काय मिळते, एक सेंट्रिपिटल फोर्स मिळते FCP टुवर्ड्स सेंटर C असणार आहे. आता इथे होणार काय आहे तर बघा, जे टायर्स आहेत, ओके, जे ऑफकोर्स रबरपासून बनलेले आहेत, आणि रोड सरफेस जो मोस्टली आपल्याला काय मिळतो, रफ मिळतो, कारण प्लेन पॉलिश रोड असेल, ओके, तर ऑफकोर्स त्याच्यात ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्ती आहेत. सो रोड सरफेस त्यासाठी रफ बनवले जातात. सो ते रोड सरफेस आणि टायर्स, ओके, टायर्समध्ये पण पॅटर्न असतो दिलेला, ओके. सो हे जे टायर्स आहेत त्यांच्यामध्ये, या दोघांमध्ये काय असेल, फ्रिक्शन असेल, कोणामध्ये, रोड सरफेस आणि टायर. आणि त्या फ्रिक्शनची व्हॅल्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे, म्यू असणार आहे, ओके, जे आपण 11 मध्ये पण बघितलं होतं. ओके, हे याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मी रिक्वायर्ड आहे ते दिलेलं आहे. आता होणार काय आहे की ह्या व्हेकलवरती ऍक्ट होणारे डिफरंट फोर्सेस आहेत, ते कुठले आहेत आणि ते आपल्याला लिस्ट आउट करायचे आहेत काय आहेत ते. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ते कसे युजफुल आहेत आपल्याला मॅक्झिमम वेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी.
ओके. सो एम आपलं काय आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटी कर्व रोडसाठी, पण हॉरिझॉन्टल आहे, बँड झालेलं नाही आहे. ओके. सो या केसमध्ये आपल्याला कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत, तर पहिला बघा फोर्स आहे तो असणार आहे वेट. वेट कुठल्या डायरेक्शनला ऍक्ट होतंय, व्हर्टिकली डाऊनवर्ड. व्हर्टिकल म्हणजे उभा आहे तो, बट कुठल्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. क्लिअर आहे. ऍट द सेम टाइम म्हणजे सेकंड फोर्स आपण काय होऊ शकतो, तर नॉर्मल रिॲक्शन एन, आणि तो व्हर्टिकली कुठल्या डायरेक्शनला आहे, अपवर्ड डायरेक्शनला आहे. राईट. हे झाले दोन फोर्सेस ज्याच्यावरती ऍक्ट होत आहेत. सेकंड अजून दोन फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत आहेत. त्यातला पहिला म्हणजे ऑफकोर्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी रिक्वायर्ड असलेला फोर्स कुठला असणार आहे, सेंट्रीपेटल फोर्स. ओके. तो कसा ऍक्ट होतोय, टुवर्ड्स सेंटर असणार आहे. बरोबर आहे. आणि त्या सेंट्रीपेटल फोर्सच्या इक्वल, क्लिअर आहे, कुठला असणार आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन. फोर्स ऑफ फ्रिक्शन हा कोणामधला फोर्स असेल, तर टायर्स ऑफ अ व्हेकल अँड अ रोड सरफेस यांच्यामधला फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे. बरोबर. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, Fs इज इक्वल्स टू μs इंटू एन. आपण लास्ट इयर 11th बघितला होता, तोच फॉर्म्युला इथे परत यूज केलेला आहे. आता फ्रिक्शनल फोर्स हा फंडामेंटल नाही आहे, बट तो फोर्स कुठला आहे, रिअल फोर्स आहे. क्लिअर आहे. आणि तो रिअल फोर्स जनरेट कोणामुळे झालेला आहे, तर ऑफकोर्स आपला जो सेकंड फंडामेंटल फोर्स आहे ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, त्याच्यामधूनच आपल्याला मिळालेला आहे. कुठला, फ्रिक्शनल फोर्स. ओके. और फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बोलू तरी त्याला चालेल. सो आता आपल्याला हे चार फोर्सेस मिळालेले आहेत. क्लिअर आहे. पहिला आहे तो वेट, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. नंतर त्याच्या एक्झॅक्टली इक्वल अपोजिट नॉर्मल रिॲक्शन जो अपवर्ड डायरेक्शनला आहे. त्याच्यानंतर टुवर्ड सेंटर असलेले दोन फोर्स जे एकमेकाला बॅलन्स करतात टर्न निगोशिएट करण्यासाठी. एक म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि दुसरा कुठला असणार आहे, तर सेंट्रीपेटल फोर्स. आता ह्याचा यूज करून आपल्याला फर्दर इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं आहे ते आपण शॉर्टमध्ये बघूयाच. सो बघा, आता आपण ऑलरेडी फोर्सेस काय ते डिस्कस केले होते, आणि आता हे फोर्सेस एकमेकाला कसे बॅलन्स करतात त्याच्यावरनं मॅक्झिमम व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची ते आपण बघूया. सो इथे जर आपण बघितलं तर जो वेट आहे तो ऑफकोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, आणि नॉर्मल रिॲक्शन कुठे आहे, ते अपवर्ड डायरेक्शन. राईट. सो दीज टू फोर्सेस आर इक्वल अपोजिट टू इच अदर. सो देअरफॉर वी कॅन राईट इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड, दॅट इज फ्रॉम फिगर कॅपिटल N, that is normal reaction, is equals to weight, and weight is nothing but equals to what, mg. Clear? And also from the figure we can say that the force of friction is equals to what, the centripetal force, that is they both are towards center. So therefore in terms of again magnitude we can write FCP, that is centripetal force, is equals to Fs, that is force of static friction. So FCP has a value or formula is mv square upon r, and Fs has a formula µs into n. Fs stand for force of static friction, µs stand for coefficient of static friction, and capital N is nothing but the normal reaction. But for the capital N, that is normal reaction, we can put N is equals to what, mg, that is from the equation 1. So we get N as mg. So m on the both side get cancelled. So v square is equals to mu s rg. Clear है? So r है तो तिकडे शिफ्ट होईल. सो आपल्याला इक्वेशन काय मिळालं, v is equals to under root mu rg. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर अगेन ही जी वेलॉसिटी आहे ती कुठल्याही व्हेकल वरती डिपेंड नाहीये. क्लिअर. त्या टर्नसाठी ती आपल्याला वेलॉसिटी फिक्स असणार आहे. का व्हेकल डिपेंड नाही आहे, कारण व्हेकल चेंज झालं की व्हेकलचं काय चेंज होतं, मास चेंज होतं. राईट. पण या केसमध्ये बघा मासची टर्मच नाही आहे. सो जर आता ऑफकोर्स टर्न आहे, शार्प टर्न आहे, लेट्स से शार्प टर्न, आपण स्पीड काय करतो, डिक्रीज करतो. आता आपण 1च्या स्पीडने पण जाऊ शकतो ना 1 किलोमीटर, त्याला काहीच नाही झाला प्रॉब्लेम, काहीच इश्यू येणार नाहीये. बट काहीतरी एक लिमिट असेल, मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ज्याच्या बियॉन्ड आपण जाऊ शकणार नाही आहोत. मग लेट्स से कन्सिडर करा ती व्हॅल्यू आहे 20 किलोमीटर पर आवर आहे. बट तुमचा जर स्पीड 20 किलोमीटर आवरच्या पुढे जे इन्क्रीज झाला, क्लिअर आहे, तर गाडीमध्ये जे टायर्स आहेत त्यांचे वेअर अँड टिअर खूप जास्ती होईल, टायर झिजतील, आणि जर जास्तीच टायर झिजलेले असेल तर ऑफकोर्स गाडी रोड सोडेल आणि ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे. क्लिअर आहे. सो आपल्याला या केसमध्ये जर एखाद्या कारसाठी, बाईकसाठी जर ते व्हॅल्यू लिमिट आहे 20 किलोमीटर पर आवर, ओके, तर प्रत्येक व्हेकलसाठी इवन फॉर द सायकल त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे, 20 किलोमीटर पर आवर. कंडिशन हीच आहे की फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असेल, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, कारण ती व्हॅल्यू चेंज होते. ह्या बाकीच्या दोन व्हॅल्यू जर चेंज होणार नाहीत, आर आणि जी, कारण एकदा रोड कन्स्ट्रक्ट केला, क्लिअर आहे, की परत बाबा चला स्पीड जरा जास्ती पाहिजे म्हणून अजून मोठा रोड कन्स्ट्रक्ट करूया, तर कोण कंपाऊंडची जागा देणार आहे का, नाही. सो एकदा रोड बांधला टर्नवरती की त्याची रेडियस काय राहणार आहे, ऑलमोस्ट फिक्स आहे, वर्षानुवर्ष फिक्स आहे, ती काही चेंज होत नाही. आणि जी तर त्या गिव्हन प्लेसला काय कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे, म्हणजे आर अँड जी हे तर ऑफकोर्स काय कॉन्स्टंट आहे.
चेंज होणारी क्वांटिटी कुठली असते? म्यू. कारण बघा पाऊस पडला फ्रिक्शन चेंज होतं, ऑइल पडलं फ्रिक्शन चेंज होतं. सो म्यूएस व्हॅल्यू काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. बट ती जशी डिक्रीज होते तशी एका लिमिटपर्यंत ती मॅक्झिमम जाणार आहे, कारण त्याच्या पुढे फर्दर ती वाढू शकत नाहीये. बरोबर आहे. मग आता त्याच्या पुढे फर्दर वाढवायची म्हणजे काय? रोडला चांगली ग्रीप पाहिजे, टायर चांगले पाहिजे. क्लिअर आहे. रोड प्रॉपर कन्स्ट्रक्ट केला असेल, पण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी अशा कंडिशन अवेलेबल असतील असं नाहीये. क्लिअर आहे. म्हणून या केसमध्ये आपण असं कन्सिडर करतोय की म्यूएस ची व्हॅल्यू ही एकच टर्म किंवा क्वांटिटी अशी आहे की जी वाढली तर वाढू शकते. बरोबर आहे. आणि ती वाढली तर काय जाईल? त्याच्या एका मॅक्झिमम लिमिट पर्यंत जाईल, ज्याला आपण काय बोलतो? त्याचा अप्पर लिमिट बोलतोय. म्हणजे तिथे त्या मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत पोहोचेल आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू काही इन्क्रीज होणार नाहीये. म्हणजे त्याची म्यूची व्हॅल्यू काय मिळेल? मॅक्झिमम मिळेल. आर आणि जी तर ऑफकोर्स काय मिळालं? कॉन्स्टंट. जर म्यूएस ची म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपल्याला मॅक्झिमम मिळालं तर ऑफकोर्स म्हणजे राईट साईडच्या टर्म्स मॅक्झिमम मिळेल, प्रोडक्ट आणि रूट काढलं तर, आणि मग ऑफकोर्स लेफ्ट साईडची टर्म पण आपल्याला मिळेल, व्हेलॉसिटी मॅक्झिमम मिळेल. सो जर म्यूएस मॅक्झिमम व्हॅल्यूला हिट झाला, रीच झाला, तर ऑफकोर्स व्हेलॉसिटी पण आपल्याला काय मिळेल? मॅक्झिमम मिळेल. आणि ते आपल्याला किती मिळेल? Vmax इज इक्वल्स टू अंडर रूट म्यू एस आर जी. तेच इक्वेशन आहे, फक्त या सेंटेन्समध्ये आपण काय सांगितलेलं आहे की जी व्हॅल्यू इन्क्रीज होऊ शकते ती कुठली आहे? तर म्यू एस, दॅट इज कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि त्या व्हॅल्यूला इन्क्रीज होण्यासाठी काय लिमिट आहे, आणि त्या लिमिटला आपण काय बोलतोय? अप्पर लिमिट. अप्पर लिमिट म्हणजे काय? त्याच्या वरती असून ती वाढू शकत नाही, म्हणजे ती कुठल्या व्हॅल्यूपर्यंत पोहोचते? त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत पोहोचते. मग जिथे जिथे म्यूएसची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे तिथे सगळ्या ऑफकोर्स टर्मला ती काय करेल? अफेक्ट करेल आणि त्याला मॅक्झिमम मध्ये कन्वर्ट करून टाकेल, जी प्रपोर्शनल आहे. आणि इथे व्ही जे आहे ते म्यूएसला आपल्याला काय मिळते? प्रपोर्शनल मिळते. आणि म्हणून या केसमध्ये जर म्यूएस मॅक्झिमम व्हॅल्यूला हिट होतोय तर ऑफकोर्स व्हेलॉसिटी आपल्याला काय मिळते? त्याची या व्हेकलची मॅक्झिमम मिळेल. ओके. सो त्या रोडला त्या टर्नवरती त्या व्हेकलसाठी XYZ व्हेकल आपण घेऊ शकतो, कारण या केसमध्ये आपल्याला मास ची टर्म नाहीये. त्यामुळे कार आली तर हायर स्पीडने जाईल, बस आली तर कमी स्पीडने जाईल, असा काय फरक पडणार नाहीये. क्लिअर आहे. सगळ्यांसाठी व्हॅल्यू काय असणार आहे? सेमच असेल. आणि ती व्हॅल्यू किती आहे? तर Vmax इज इक्वल्स टू अंडर रूट म्यू एस आर जी. सो ही होती आपली Vmax, दॅट इज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी ऑफ अ व्हेकल ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. जर व्हेकल या स्पीडने Vmaxने, म्हणजे आपण मगाशी सांगितलं होतं 20 किलोमीटर पर आवरचं एक्झाम्पल दिलं होतं, म्हणजे 20 किलोमीटरने टर्न निगोशिएट करत असेल तर ऑफकोर्स तिथे जास्ती काही म्हणजे व्हेकल स्कीड किंवा म्हणजे स्लिप पण होणार नाहीये, रोड सोडून जाणार नाहीये, आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस न के बरोबर आहेत. म्हणजे हा स्पीड आणि ह्याच्यापेक्षा खाली असेल तर, बरोबर आहे. बट ह्या स्पीडच्या वरती जर गेला, क्लिअर आहे, तर व्हेकल स्लिप होऊ शकेल किंवा स्किड होऊ शकेल आणि रोड सोडून जाऊ शकेल, टर्न तर निगोशिएट करू शकणार नाहीये, आणि त्या व्हेकलचं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस हे जास्ती आहेत. सो त्या टर्नसाठी ती Vmaxची व्हॅल्यू फिक्स असेल, जर म्यूएक्स काय असेल त्यासाठी फिक्स असेल, कॉन्स्टंट असेल तर. ओके. म्यूएस चेंज झाला तर ऑफकोर्स त्या टर्नवरती त्याची Vmax व्हॅल्यू काय होईल? चेंज होईल. आणि आपल्याला माहिती आहे की रोडवरती माती बिती पडली असेल किंवा ऑइल सांडलं असेल तर आपण टर्नला पण अजून कमी स्पीडने जातो, कारण ऑफकोर्स ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस हे जास्ती असू शकतात. ओके. सो हे होतं आपलं Vmax इक्वेशन. त्याच्यामध्ये आपल्याला Vmax व्हॅल्यू किती मिळाली? तर Vmax इज इक्वल्स टू अंडर रूट म्यू एस आर जी.